मिथुन राशी. नमस्कार मंडळी, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. आज आपण 2026 या वर्षातील ऑगस्ट महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा मिथुन राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत. या संपूर्ण महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करत आहेत. 1 ऑगस्ट या दिवशी शुक्र ग्रह कन्या राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय. 2 ऑगस्ट या दिवशी मंगळ ग्रह मिथुन राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय. 5 ऑगस्ट या दिवशी बुध ग्रह कर्क राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय. 17 ऑगस्ट या दिवशी सूर्य ग्रह सिंह राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय. 22 ऑगस्ट या दिवशी बुध ग्रह सिंह राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय. या राशी परिवर्तनाचा मिथुन राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते आपण ह्या व्हिडिओत पाहणार आहोत. प्रथम स्थान, या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा 5 तारखेला कर्क राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. तोपर्यंत तो लग्नामध्ये म्हणजे स्वतःच्या स्वराशीमध्ये म्हणजेच पंचमहापुरुष योगापैकी भद्र नावाच्या राजयोगामध्ये तो विराजमान असणार आहे. बघा, लग्न स्थानामध्ये लग्नेश लग्नात असता पहिले 5 दिवस तुमच्यासाठी सोने पे सुहागा असं म्हणायला हरकत नाही आहे. अगदी आकाश ठेंगणं झालंय की काय, यशाच्या नवीन वाटा तुम्हाला देऊन जाणारे बुध महाराज. आणि ज्या वेळेला ते धनस्थानामध्ये जातील त्यावेळेला तिथे त्यांच्या पत्रिकेमध्ये जर आपण विचार केला तर लग्नेश आहेत आणि आपल्या पित्याच्या राशीमध्ये ज्या वेळेला ते जातात त्यावेळेला तुमचे आर्थिक प्रश्न हे मोठ्या प्रमाणात सुटतात आणि तुमच्या कार्याला गती प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. परिवारातील सदस्याला नोकरी लागणे, परिवारातील सदस्याचे अडलेले काम परिपूर्ण होणे, मग काही देण्या घेण्याचे तुमचे व्यवहार असतील त्याला सुद्धा चालना या दृष्टीने मिळताना योग इथे तुमची दिसत आहे. त्याचबरोबर पुढे 22 तारखेला बुध महाराज अगदी 16-17 दिवसांचा प्रवास केल्यानंतर ते पराक्रमामध्ये येत आहे. आणि पराक्रमामध्ये आल्यानंतर तो लग्नेश आहे, उपचयामध्ये नैसर्गिक पापग्रहांबरोबर तो त्यांच्यासारखे फल देताना आढळेल. तो तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये मोठं यश इथे दाखवतोय. तो उद्योगधंद्यामध्ये यशस्वी करतोय. हा व्यापारी ग्रह आहे बुध ग्रह. व्यापारामध्ये मोठं यश तुम्हाला मिळताना इथे संकेत इथे निर्माण होत आहे. आणि त्या यशाचा फायदा कसा करायचा हा तुम्ही तुमच्या बुद्धीने ठरवला पाहिजे. यशस्वीतेचे लक्षण बुध महाराज निर्माण करून देत आहे. द्वितीय स्थान इथे गुरु महाराज विराजमान आहे. त्यामुळे आर्थिकतेचे काही प्रश्न तुम्हाला अडचणी येऊ देणार नाहीच आहे. आणि लग्नेशाची साथ मिळाल्यामुळे त्यामध्ये दुप्पट रूपांतर तुमच्या होत आहे. मिळालेला जो काही आर्थिकतेचा भाग असेल हा वाढल्याशिवाय राहणार नाही आहे. तृतीय स्थान, तृतीयेशाचे मालक सूर्यदेव हे स्वतःच्या राशीमध्ये 17 ऑगस्टला येऊन विराजमान होत आहे. तोपर्यंत ते धनस्थानात आहे. आणि धनस्थानामध्ये सूर्य महाराज चांगलेच फळ देतात. आणि उपचयामध्ये तर विचारायचंच नाही आहे. अंधळा मागतो 1 डोळा आणि देव देतो 2 डोळे. बघा, अपेक्षा आपल्याला थोडी असते आणि त्या अपेक्षेचं रूपांतर जर आपल्या अपेक्षेपेक्षाही आपल्याला जास्त मिळालं तर मग मागे वळून पाहण्याची गरज मिळत नाही. जे जातक स्पर्धा परीक्षा असेल, जे जातक पोलीस होण्याच्या दृष्टीनं, जे जातक अग्निशमन दलामध्ये काम करण्याच्या दृष्टीनं, ज्या जातकांना लष्करामध्ये भरती व्हायचं आहे, अशा सर्वांसाठी सूर्यदेवांचे योग इथे अनुकूल होताना दिसत आहे. आणि ग्रहांचे योग जर आपल्याला अनुकूल आहेत तर कष्ट फक्त आपल्याला करायची आहे आणि त्याला जोड आपल्याला ग्रहांची मिळणार आहे. मग आपण यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही आहे. व्यापार उद्योग धंद्याला व्यवस्थित अशी चालना मिळते आणि यशस्वीतेचा मार्ग तुम्ही पकडत आहे. चतुर्थ स्थान स्वामी बुध ग्रह जे की लग्नेश आहे. भद्र नावाच्या राजयोगातनं ते द्वितीयातनं ते तृतीयामध्ये जातील. त्यामुळे या महिन्यामध्ये वास्तूचे योग अनुकूल आहे, वाहनाचे योग अनुकूल आहे,
शेती जमीन घेण्याचे योग अनुकूल आहे. अंतर्गत काही आपल्याला व्यवसाय अजून एखादा करायचा असेल तर त्या दृष्टीने सुद्धा ग्रहांचे संकेत हे उत्तम मिळत आहे. पंचम स्थान, या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा 1 ऑगस्टला राशी परिवर्तन करून चतुर्थ स्थानामध्ये येतोय, कन्या राशीमध्ये. पंचमेश चतुर्थात आहे. केलेल्या कष्टाचं चीज हे आरामाच्या माध्यमाने मिळणार आहात. दगदग थांबवताय, परिवारासाठी वेळ देताय, परिवारासाठी ज्या काही गोष्टी त्यांच्या मनातल्या असेल त्या तुम्ही करताय, त्यामुळे आनंदाचं वातावरण तयार झालेलं आहे. शिक्षणासाठी मुलांना उच्च शिक्षणासाठी संधी मिळती आहे. याचबरोबर ज्या जातकांना संतान प्राप्तीच्या दृष्टीने प्रयत्न करायचा आहे त्यांना चांगल्या डॉक्टरांची प्राप्ती होती आहे. चांगलं मार्गदर्शन त्यांना मिळतं आहे. ज्या जातकांना शेअर मार्केट असेल, सोन्यात गुंतवणूक असेल, ज्या जातकांना कॉस्मेटिकचा व्यवसाय सुरू करायचा असेल, ज्या जातकांना रत्नांचा व्यवसाय करायचा असेल, ज्या जातकांना डायमंड्सचा व्यापार करायचा असेल, यांच्यासाठी ही अतिशय सुगम संधी आहे. षष्ठ स्थान, या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह जो लग्नामध्ये स्थित होतोय 2 ऑगस्ट पासून. थोडंसं डोक्याचे विकार, मायग्रेन या संदर्भातल्या काही गोष्टी आपल्याला जाणवू शकतात. म्हणून जास्त टेन्शन होईल, जास्त त्रास होईल असे काही कामं तुम्ही हातात घेऊ नका. त्याचबरोबर मंगळ हा ग्रह थोडासा विध्वंसक वृत्तीचा आहे. म्हणजे ज्योतिषशास्त्रामध्ये बरेच लोक म्हणतात तो मंगल नाही, तो अमंगल आहे, ग्रहाने कुठे भांडणं होतात का, असं नाही आहे. मंगळ या ग्रहाचा परिणाम आपण जर बघितला, पाठीमागे काही आखात्या देशांमध्ये युद्धाचे प्रमाण सुरू झाले, ते मंगळ ग्रहाच्या राशी परिवर्तनावरती किंवा त्यांचा शनी महाराजांबरोबर होत असलेला केंद्र योग असेल, त्याचबरोबर अन्यतम काही योग असतील. आता यापूर्वी त्यांचे योग, कारण की ते शनी महाराजांजवळ चाललेले, द्विद्वादर्शक योग झाला असेल मागच्या काही महिन्यांमध्ये, लाभयोग झाला असेल, मग द्विद्वादर्शक योग हा अशुभ आहे, वाद विध्वंसक झाले, म्हणून तुमचे कोणाशी वाद वगैरे होऊ शकतात. म्हणून तुम्हाला माझं सांगणं आहे की तुम्ही शांततेत गोड बोलून समोरच्याशी आपलं काम करून घ्या. अति बोलणं त्याच्याशी टाळावं. आरोग्याची काळजी घ्यावी तुम्ही. सप्तम स्थान, या स्थानाचा स्वामी गुरु ग्रह हा धनात आहे. आपल्या जोडीदाराला, लाईफ पार्टनरला चांगल्या नोकरीचे संकेत, पार्टनरशिपमध्ये चांगलं काम करण्याचा योग. याचबरोबर ज्या जातकांचं, मिथुन राशीच्या जातकांचा विवाह निश्चित झाला नाही, चांगला वर प्राप्त होण्याचे योग, चांगली वधू प्राप्त होण्याचे योग दाखवत आहे. त्याचबरोबर जातकांमध्ये जर काही वाद असेल पती पत्नींमध्ये, ते दूर होऊन प्रेमाचे संबंध निर्माण होण्याचे संकेत आहे. अष्टम स्थान, स्वामी शनी ग्रह दशमात आहे. अष्टमेशाला दशमेशाची साथ आहे. कष्ट काम करावं लागेल, मागे वळून पाहण्याची गरज पडणार नाही. कोणी स्तुती करत आहे काळजी करू नका, विचार करू नका, तुम्ही तुमचं करत राहा. नक्की तुम्ही यशाकडे वाटचाल करताय ही गोष्ट तेवढीच खरी आहे. लोखंडी वस्तू हाताळताना जपून हाताळा. भाग्यस्थान, भाग्याचा स्वामी शनी ग्रह आणि भाग्यामध्ये राहू आहे. आणि शनी महाराज भाग्येश हे दशमात आहे. महत्वाच्या वस्तू काही आपल्या गहाळ होऊ शकतात, त्या वस्तू जरा जपून ठेवा. काही वस्तू लक्षात राहणार नाही, त्या सापडायला थोडासा आपल्याला ताण पडेल. गुरुमंत्राचा जप करा. त्याचबरोबर गुरु महाराज हे दशमेशाचे मालक आहे, ते धनात आहे. आणि शनी महाराज हे दशमात आहे. यांचा नवपंचम नावाचा अतिशय शुभ योग होतो. आणि दोघंही ग्रहांना राशी परिवर्तन करायला वेळ लागतो. गुरु महाराज अतिचार गतीने असल्यामुळे ते करतील लवकर, परंतु फार कालखंड त्यांचा एका राशीमध्ये जातो. पण हा योग चांगला आहे. कर्मातनं धनेशाबरोबर झालेला नवपंचम योग हा लक्ष्मी प्राप्ती देतो म्हणजे देतो, यामध्ये तिळ मात्र शंका नाही. फक्त कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. कर्म करत असताना फलाची अपेक्षा न करता पुढे चालत राहिलो पाहिजे आपण. एकादश स्थानात मेष राशी आहे. स्वामी मंगळ ग्रह 2 ऑगस्टला लग्नात आहे. लाभेश लग्नात आहे. त्यामुळे मिळालेल्या लाभाचं बुद्धीच्या जोरावरती सगळीकडे व्यवस्थित गुंतवणूक करून व्यवस्थित चांगल्या ठिकाणी पैशांचं स्थिरत्व करा, हे ज्योतिषशास्त्र तुम्हाला सुचवत आहे. व्ययस्थान,
येथे वृषभ राशी आहे. स्वामी शुक्र ग्रह हा 1 ऑगस्टला चतुर्थात आलेला आहे. त्यामुळे परदेशात जे जातक राहतात मिथुन राशीचे त्यांना देशात आपल्या स्वतःच्या स्वगृही परत येण्याचा योग, स्वतःच्या घरी आर्थिक स्थिती उत्तम करण्याचा योग, स्वतःची वास्तू बांधण्याचा योग, आपल्या गावी भेट देण्याचा योग दाखवत आहे. खर्च झाला तर परिवारावरती आपल्या आईसाठी खर्च होऊ शकतो. मिथुन राशीच्या जातकांसाठी शुभ अंक 7 आहे. शुभ रंग हिरवा आहे. आपल्यासाठी शुभ दिवस 8 तारीख, 9 तारीख, 10 तारीख, 15 तारीख, 16 तारीख आणि 17 तारीख आहे. अशुभ दिवस 5 तारीख, 6 तारीख, 11 तारीख आणि 12 तारीख आहे. आपल्याला मंत्र देतो ओम नमः शिवाय. लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार.